से बड़ा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है। इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है मुझे। और उठाओ ऊंचा तेरा नाम दे। प्रभु मेरा जीवन तुमने इतने आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है। इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है मुझे। और उठाओ ऊंचा तेरा नाम दे। कोई भी नाराज है? सब लोग आनंद में है? हाँ, आवाज नहीं आ रही है जोर से। मुझे नहीं सुनाई तो प्रभु कैसा सुनाई देगा? एक साथ में प्रेज़ द लॉर्ड। हम कंटिन्यू करते हैं। हालेलुया। तो धन्य है वह क्या खतना वाले ही के लिए है या खतना रहितों के लिए भी। हम यह कहते अब्राहम के लिए उसका विश्वास धार्मिकता गिना गया, तो वह कैसे गिना गया? खतने की दशा में या बिना खतने की दशा में? खतने की दशा में नहीं, परंतु बिना खतने की दशा में। उसने खतने की चिन्ह पाया कि उस विश्वास की धार्मिकता पर छाप हो जाए जो उसने बिना खतने की दशा में रखा था। हालेलुया। सांगतो तुम्हाला मराठीमध्ये सांगतो, इकडे नेट नाही चालत। हे आशीर्वचन सुनता झालेले नाही किंवा सुनता न झालेले नाही। आपण बघतो माझ्या बंधुभगिनींनो, परमेश्वराने आज्ञा दिली आणि या जगामध्ये शासन, नियम, शास्त्र, व्यवस्था ही पण होती, नियम होते की ज्याच्यामुळे लोक पापापासून दूर राहायला पाहिजेत। परंतु आज बायबलचं वचन सांगतं अब्राम हा सुनता एक प्रकारचा नियम होता किंवा सुनता केलेली नाही, तर तो विश्वास होता। नियम बायबल सांगतं किंवा वचन सांगतं। नीतिमान विश्वासाने जगेल। नीतिमान विश्वासाने जगेल
आणि वचन इकडे सांगतं रोम आपल्याला 4:9 मध्ये, हे आशीर्वचन म्हणजे हे आशीर्वादाचं वचन हे सुनता झालेल्यांनाही आहे किंवा सुनता झालेल्यांना नाही आहे. विश्वास हा अब्रामाकडे नीतिमत्व गणण्यात आला होता असे आपण म्हणतो. तो कसा गणण्यात आला? तो सुनता झालेला असताना किंवा सुनता झालेला न झालेला असताना, सुनता झालेला असताना नव्हे तर सुनता न झालेला असताना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर अब्रामाशी तोंडोतोंडी बोलायचा. परमेश्वर अब्रामाला हाक मारली. अब्रामाने परमेश्वराला जाब दिला. त्यावेळी सुद्धा नियम होते, पण अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मत्ती 23 जे प्रभूचं वचन बोलतं, ए शास्त्री आणि परुषानो आणि ढोंग्यानो, तुम्हाला किती शिक्षा होईल. का? कारण ते नियमाने चालत आहेत. आत्म्याचं समीकरण त्यांना कळत नाही. आत्म्याचं समीकरण आहे का विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री आहे. कर्नेलियसकडे जेव्हा पेत्राला, शिमोन बारयोना पेत्राला जेव्हा बोलवण्यात आलं, तेव्हा त्याने व्यवस्थापासून, येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुनरुत्थानापासून, तो पुनरुत्थानापासून त्याने त्यांना पुन्हा पाहिल्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. आणि त्याच्यातला एक जो सेवक होता तो पत्रस होता, ज्याच्या समोर त्याने सगळी गोष्टी पाहिल्या, प्रभूशी बोलला, प्रभूच्या सहवासात राहिला, प्रभूला नाकारलं, त्याने पश्चाताप केला आणि ते प्रभूच्या वचनावर चालत राहिले. आणि जेव्हा हे संबोधन, जेव्हा हे प्रबोधन सांगता येत नाही, जे परमेश्वराचं वचन जे पवित्र वचन जेव्हा त्यांना बोलण्यात आलं, त्यांना सांगण्यात आलं, आणि त्या वचनावरती त्याने पवित्र आत्मा मिळण्यासाठी कुठले कष्ट घेतले नाही, तर त्यांचे कष्ट इतकेच होते की त्या जिवंत देवाकडे बघणं, जिवंत देवाचं वचनाला स्वीकार करणं. मी तुम्हाला काय बोलतो, ए निकिता, हा तू पाचूची, हालेलुया बोल जोरात रे, आवाज नाही. जोनिता बोल, हालेलुया. In this is what you talk to God, okay? आपण परमेश्वराशी कसं बोलतो, हालेलुया बोल. ते लोक परमेश्वराच्या पत्रच जे बोलत होता, परमेश्वराचं वचनात, परमेश्वराच्या बरोबर त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची त्यांनी काय कृत्य बघितली, परमेश्वराने काय केलं, येशू ख्रिस्ताबद्दल काय झालं, येशू ख्रिस्ताचं वचन जे त्यांनी पाहिलं ते त्यांना साबित केलं. प्रेज द लॉर्ड. आणि ते ऐकत असताना पवित्र आत्मा त्यांच्यात उतरला. तो बोलतो, आरंभी आमच्यावर पण असा पवित्र आत्मा उतरला होता. आपल्याला काय कष्ट घेतले पाहिजे? यू हॅव टू लिसन टू वर्ड ऑफ गॉड, यू हॅव टू कीप फेथ ऑन द क्राइस्ट. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एका लेडीजला गुप्त अंगाला इन्फेक्शन आहे, युट्रनीमध्ये इन्फेक्शन आहे, अँड गॉड इज हिलिंग राईट नाव. हे विश्वासाचं प्रमाण दिलं प्रभूने. प्रेज द लॉर्ड. हे विश्वासाचं प्रमाण प्रभू देत आहे. समबडी इज लिसनिंग मी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता हे वचन असं सांगतं आपल्याला, तो नीतिमान असा कसा गणण्यात आला, नीतिमत्व असं गणण्यात आला. तो कसा गणण्यात आला? अब्रामाला नीतिमानाचा एक शिक्का दिला. नीतिमत्व त्याच्यासाठी गणण्यात आलं, चांगली कृत्य त्याच्यासाठी गणण्यात आली. त्याच्या कृत्यामुळे नाही, त्याने प्रभूला अर्पण केलं म्हणून नाही, त्याने प्रभूला दशांश दिला म्हणून नाही, त्याने प्रभूला भोजन दिलं म्हणून नाही, दहीद्वारे जेवण दिलं म्हणून नाही, त्याने प्रभूला आराधना केली म्हणून नाही, तर कशामुळे? विश्वासामुळे. त्याच्या ऐकण्याने परमेश्वराच्या शब्दाला त्याने प्राधान्य दिलं आणि तो विश्वासात टिकून राहिला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रतिफळ मिळायला किती दिवस लागले? 25 इयर्स. का? देव थोडा लेट झाला होता द्यायला. सो व्हॉट?
तुम्हाला बाबू झाली नाही का मग कुठे चालले? अंड्यात बाबू घालायला. काय बोलतात त्याला? आयव्ही. बरोबर. बाबू होत नाही ना. अरे सारा वांज होती. काय? बांझ थी, बांझ. प्रेज़ द लॉर्ड. और जब परमेश्वर ने अब्राहम को दर्शन दिया तो कितने लोग थे? हाँ, 3 लोग थे. उसमें परमेश्वर कौन था मालूम नहीं. प्रेज़ द लॉर्ड. 3 लोग थे, उसके बीच में तीसरा परमेश्वर था, लेकिन उसको मालूम नहीं. लेकिन और 2 लोग थे, वो शायद उसको मालूम नहीं होंगे. लेकिन उसने परमेश्वर को बोला, अगर तू तेरे सेवक के पास आए तो यहां से आज खाली हाथ मत जाना, तू मेरे घर में खाना खा के ही जाना. और वचन कहते हैं तुरंत उसने बछड़ा छोटा काटा और फटाफट खाना बनाया और सारा को बोले दही के साथ दूध के साथ प्रभु को खाने के लिए बिठाया. प्रेज़ द लॉर्ड. परमेश्वर ने क्या बोला? मैं तुझे आशीष दूंगा. ये आसमान के तारे, ये जमीन की वालू गिन सकता है? ऐसी तेरी संतति को मैं कर दूंगा ताकि तू गिन नहीं सकता है. हालेलुया. इतना आशीष मैं करूंगा. लेकिन इंतजार कौन सा था? अय्यूब के जीवन में क्या था? जो बीमारी खुजली आई थी, परमेश्वर उसका देख रहा था. शैतान ने इसको क्या किया? अरे मेरा सेवक पास ही तो हो जाएगा, लेकिन उसकी परीक्षा होने तक उसको रुकना पड़ा. प्रेज़ द लॉर्ड. वैसे ही मेरे भाई और बहनों, अब्राहम को जब भी टेस्ट हुई, अब्राहम को जब भी वचन मिला, अब्राहम को जब भी शब्द मिला, अब्राहम को जब भी परमेश्वर ने बुलावा भेजा, अब्राहम मैं तेरा परमेश्वर. और अब्राहम क्या करता रहा? इंतजार करता रहा. कितना साल? कितना साल? हमारे पास टाइम है? टाइम है किधर जाने का? डॉक्टर अंडे में बाबू निकालता है मुर्गी के, हम भी जाते हैं अंडे लेके, बच्चे निकलेंगे. फेथ कोई चीज. और मेरे भाई बहनों, प्रार्थना करना, उसकी भक्ति करना एक चीज होती है. क्यों? समझो, अपने कितने कैथलिक लोग भक्ति करते हैं. अक्खे वसे में बहुत सारी चर्चेस है ना, वीरा से लेके वसई पालघर लोग जाते हैं, नहीं जाते? ओके, चल जाते हैं, प्रभु के पास जाते हैं, ठीक है. हर एक बंदा अपना अपना समझ के द्वारा अपना अपना परमेश्वर या जो भी भगवान मानते उसके पास जाते. लेकिन हम वो चीज के पास है जो पापों की क्षमा करने की ताकत रखता है, जिसने मृत्यु को ढांपा है, जो सच्चा परमेश्वर है. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपको मालूम है मेरे भाई और बहनों, मी प्रार्थना करायचो, परंतु एक अभिषेक जो असतो तो देवाचा एक अभिषेक, देवाकडून कोणाकडून तरी. दाविदाला कोणी अभिषेक केला? शौलाला कोणी अभिषेक केला? शमूएलने. काय घेतलं? शिंग घेतलं, तेल टाकलं. बरोबर आहे. विदाऊट तेलाशिवाय अभिषेक होत नाही. परंतु तुम्ही जर प्रेरित 10:46 पासून वाचलं तर तुम्हाला स्पष्ट समजण्यात येईल. पेत्र भाषण करत असताना परराष्ट्रीय लोकांवरती पवित्र आत्मा उतरला. बरोबर आहे. त्याच्यावरती काय ब्लेसिंग्स होता का? त्याच्यावरती तेल लावलं होतं का? ते पुष्कळ दिवसापासून प्रार्थनेत बसत होते का? नो. परंतु एक नीतिमान माणसामुळे, एक कर्नेलियस जो दानधर्म करायचा, उपास प्रार्थना करायचा, आणि जेव्हा त्याला मार्ग माहीत नाही तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवकाद्वारे त्याला दर्शन दिलं आणि आपला पृथ्वीवरचा देवदूताला बोलून त्याच्याकडे पोचवलं. कशासाठी? करायचं काय आहे ते सांगण्यासाठी. आणि वचन सांगतं, त्या निकोदेमाच्या घरात लोकांबरोबर अनेक अशी परराष्ट्रीय लोक पण बसली होती आणि पवित्र आत्मा प्रत्येकावरती उतरला ज्यांनी देवाच्या वचनाला डोळे लावले होते, कान लावला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. अब्राहम इतक्यातच त्याचं काम संपलं नाही माझ्या बंधुभगिनींनो. प्रभूने आता फक्त एक संदेश दिला आहे. परमेश्वराने एक अभिवचन दिलं. अब्राहमाला हाक मारून सांगितलं का मी तुझी संतती वाढवीन. आणि मग काय, सारा हसली. सारा हसली आणि बोलते हे काय बाळाचं सुख मला मिळणार आहे का? माझा पिरियड बंद झाला आहे, माझा नवरा म्हातारा झाला आहे. प्रभूने विचार तू का हसली? मी नाही हसली. तू हसली, तू हसली. विश्वास होता का तिला? नाही, तिला विश्वास नाही. कुणी हसेल माझ्या बंधू भगिनींनो का ही काय गोष्ट प्रभू बोलत आहे. परंतु परमेश्वराचा शब्द कधी निष्फळ होत नाही. वो फल लेके ही आएगा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बोलतो जो अश्रुगाळीत पेरणी करीतो आनंदाने कापणी करील. परमेश्वर कहता है तुम्हारा दुख में आनंद में बदल जाएगा. थोड़ी ही देर तुम मुझे देखोगे, थोड़ी देर के बाद तुम नहीं देखोगे, फिर तुम्हें मुझे देखोगी. बोलते ये क्या कह रहा है? वही तो आत्मा की बात कह रहा है जो हमारे आँख से नहीं समझ में, ना कान से, ना मन से समझ में सकती. प्रेज द लॉर्ड. जो आत्मा के द्वारा सिखाई जाता है. प्रेज द लॉर्ड. और मेरे भाई और बहनों, मैं बोला था मैं पास्टर हूँ. मैं ब्रदर था, लोगों ने मुझे पास्टर बना दिया. पता नहीं क्यों लोग बोलते पास्टर पास्टर पास्टर. चलो पास्टर. प्रेज द लॉर्ड. लेकिन मेरे जीवन में जो अभिषेक चाहिए था वो परमेश्वर ने बिना मूल्य मुझे कर दिया. परमेश्वर की इजाजत के बिना कुछ भी नहीं बनता. क्यों? मैं परमेश्वर का काम नहीं करता था. मैं बैप्टाइज नहीं हुआ तो हुआ था. मैंने बोला मेरा शिक्षक परमेश्वर है, लेकिन जो विधि हमारे साथ होना है वो परमेश्वर ने एक बिशप के द्वारा तेल लगा के ही किया. क्योंकि परमेश्वर का काम था. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देयर इज टाइम. परमेश्वर के राज में देर है लेकिन अंधेर नहीं है. परमेश्वर बोलता है इंसान को असंभव लेकिन मेरे को सब कुछ संभव है. प्रेज द लॉर्ड. जो इंसान नहीं कर सकते नहीं परमेश्वर कर सकता है. मैंने कोई पास्टर को नहीं कभी देखा, नहीं किसी का सुना, ना कुछ. जो करना था प्रभु को उसने वो कर दिया. हमें किसके साथ चलना है? परमेश्वर के साथ. किसके साथ चलना है? अभी माउसी ने कल गवाही दी. वो इतनी खुशी, मुझे हर दिन दूंगी मैं गवाही. मालूम है क्यों? कोई मुझे बताए किसने गवाही सुनी? कल मैं बाहर था, मैं थोड़ा सुन रहा था. काय सांगितलं मावशीने? माईक मधून बोल का मार की तुला. त्यांना कसं ऐकायला येईल? काय बोलली? मी नव्हतं, मी ऐकलीच नाही साक्ष. काल जुली मावशीने अशी साक्ष दिली की तिच्या बोटीला खूप सारे मासे मिळालेले आहेत. ती इथे आली परंतु तिला माहीत पडलं की खूप सारा आशीर्वाद प्रभूने दिलेला आहे म्हणून तिने प्रभूला धन्यवाद दिले. खूप सारे. माझ्या बंधूंनो एक समय असतो. आता तुम्ही मी बोला तुम्ही गडबडून जाल. ती सिस्टर जे माझ्यासोबत असतात माझी मम्मी बाय थोडे लोक समजतील, सगळे लोक नाही समजू शकत. एक समय असतो. आम्ही त्यांच्या बोटीवरती गेलो होतो. मी कधीच माझ्या घरात सांगत नाही मी बोटीवरती चाललो. यावेळेला फक्त सांगून गेलो होतो. दे आर गेट स्केड. घाबरतात ते लोक मला कोण मारेल म्हणून. कोणी पैदा नाही झाला. शैतान ने क्या बोला? हम इसको नहीं मार सकते, ये दुनिया की कोई ताकत इसको नहीं मार सकती, क्योंकि इसका हाथ परमेश्वर ने पकड़ा है और उसको छुड़ाने के लिए किसी की औकात नहीं है. ताकत की बात नहीं बोलते. प्रेज द लॉर्ड. मैं ऐसा क्यों हूँ? ऐसा ही हूँ क्योंकि मेरा परमेश्वर मेरे साथ में है. यहाँ पे जब भी बैठा था, जब ये स्टेज भी नहीं था ना, हम लोग 25-26 दिन बैठे थे तो परमेश्वर ने शपथ खाई थी मेरे साथ में. मेरे पाँव में हाथ घुमाया. मुझे ये मालूम नहीं, मेरे ऑस्टिन ब्रदर ने बताया एक कसम खाने का तरीका इजराइल लोगों का था और परमेश्वर ने वो चीज़ दिखाया. मेरे पाँव से हाथ घुमाया. मैं बोला बाइबल स्लिप मारा. मैंने हाथ को जोर से पकड़ा, पाँव को जोर से मारा, बाइबल गिर रहा है करके. लेकिन देखा तो बाइबल मेरे बाजू में था. फिर वहाँ क्या था ऑस्टिन ब्रदर को प्रकट किया. मैंने उसके पाँव पे हाथ घुमाया. मैं कसम खा रहा इसके साथ, जैसा अब्राहम के साथ था वैसे तेरे साथ मैं था,
हूं और रहूंगा। आज बड़ी खुशी होती है मेरे भाई बहनों कि परमेश्वर का हर एक वचन चला रहा है। परमेश्वर को चाहिए था ये पास्टर बनने वाला, इस पास्टर से पहले पास्टर बन गया। यहाँ आशीष देता है, वचन देता है, सब कुछ करता है, लेकिन इसके ऊपर अभी अभिषेक नहीं हुआ, वो ऊपर से हुआ था। यहाँ से भी होना चाहिए तो यहाँ से भी हो गया। समय का इंतजार करो। फ्लेवी, गॉड इज गिविंग यू समथिंग स्पेशल। फ्लेवी ना तू, यस। परमेश्वर का राज का कोई भाग तेरे पास चलेगा, या कोई गिफ्ट होगा, या कोई वरदान परमेश्वर तुझे देगा। हालेलुया, 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 हालेलुया। मेरे भाई और बहनों, अब्राहम को हर चीज आसान थी। 25 साल के बाद अब्राहम को बच्चा हुआ। नाम इसहाक दो, इसहाक दे दिया। अभी परमेश्वर के राज में क्या हुसूल चलता है? पहले बच्चे को क्या करना रहता है? डेडिकेट करते, समर्पित करते। अभी परमेश्वर ने अब्राहम से पूछा, अब्राहम मेरे को अर्पण चाहिए, तूने मेरे को अर्पण नहीं दिया। पहला बेटा, पहला अर्पण होता है, डेडिकेट होता है, समर्पित होता है। प्रेज़ द लॉर्ड। और परमेश्वर ने उसकी परीक्षा देखने के लिए उसको क्या बोला? तेरा इसहाक का तू कुर्बानी कर, क्योंकि प्रभु के व्यवस्था में लिखा हुआ है। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। और अभी जमाने में लोग क्या करते? बपतिस्मा कर देते डायरेक्ट, क्योंकि समर्पित का अर्थ नहीं जानते तो सीधा पानी डाल के लेके आते, हो गया बपतिस्मा। फिर 8 साल में उसको कम्युनियन भी देते हैं, ताकि उसको सच्चाई तो कुछ भी नहीं मालूम, वो करता क्या उसको भी नहीं मालूम, लेकिन वो भी करता है। डेडिकेशन, प्रभु यीशु क्रिस्त का डेडिकेशन हुआ था, मालूम है आपको? कितना दिन में हुआ था? कितने दिवसी? 12वें दिवसी। 12 साल का वो मिसिंग था, 8वां दिन सुनते का समय था। प्रेज़ द लॉर्ड। और उसको डेडिकेट किया गया। 12 साल से वो अपने परमेश्वर की सामर्थ्य में चलने लगा, जो दिखाने के लिए। लेकिन उसने बपतिस्मा 30 साल में ही क्यों लिया? अच्छा और बुरे का ज्ञान होना है हमें, अच्छा और बुरे का ज्ञान। लोग जल्दी जल्दी दे देते हैं, बाद में लड़के सिगरेट पीते, लड़कियां नो। चलो कोई बात नहीं, समझ जाएंगे। हालेलुया। अब्राहम को पूछा, तेरा लड़का को मेरे को कुर्बान कर दे। अब्राहम ने क्या किया? लड़के को लिया। लड़का पूछता है, बाबा किधर कुर्बानी करने के लिए? बकरा किधर है? प्रभु देख के देगा, तू चल। लकड़ी लिया, इसको लिया, बांध दिया। अभी समय आया कुर्बानी का। प्रेज़ द लॉर्ड। अभी समय आया कुर्बानी का। उसने बांध के लड़के को लकड़े के ऊपर बिछा दिया। मला एक गोष्ट सांगा, अब्राहम ने विश्वास किया। कोई प्रॉब्लम है विश्वास करने के लिए? नहीं। लेकिन विश्वास से गुजरना इतना आसान है? समजा आज या दुनियामध्ये हा जर नियम लागू असता का आपला पहिल्या मुलाचा बळी द्यायचा, भूताप्रेता देतात माहिती आहे ना तुम्ही, नरबळी। हा नरबळी वेगळा है, हा नरबळी वेगळा है। प्रेज़ द लॉर्ड। प्रभु को जब भी कुर्बान करते तो मेले काटा जाता 1 साल के बीच का। वो बकरा रहने दे या वो बछड़ा रहने दे, बराबर है। अगर आज ये हुसूल रहता, अगर आपके पास एक ही लड़का होता तो आप दे देते? देणार की नाही देणार? होईल की जीव दुसरा विचार करून तुमच्या काळजाला आग लागली, अख्खं पाणी पाणी झालं, बरोबर आहे? हो की नाही रे? काय बोलत नाही ते? अरे काहीतरी बोला की नाही? तुम्ही दिला असता का कापायला बकरा तुमचा? आता खरं बोलले। मी तेच ते विचारतो। विश्वास ठेवणं सोपी गोष्ट आहे, पाण्यावर चालणं सोपी गोष्ट आहे, विश्वासात चालणं
हो नाही. अब्रामला किती किती वाटलं असेल, अब्रामला किती वाटलं असेल. किंवा अयुबने जेव्हा विश्वास ठेवला प्रभूवरती, त्याची सगळी पारंपोरं मारून टाकली, तर त्याला काहीच वाटलं नसेल का? वाटलं होतं. पण त्याला काय वाटलं? देवाने दिला आणि देवाने नेलं. धन्य ते नाव, त्या परमेश्वराचे नाव. इज काइंड ऑफ दॅट काइंड ऑफ फेथ जोक नाही आहे. आता तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. चला, तुम्हाला वाटतं का ब्रदर मस्त प्रीचिंग करतो, मस्त कपडे घालतो, फिरतो, काय येईल ते मनात बोलतो, आपल्या मनाचा वागतो. मी माझ्या फॅमिलीला किती टाईम देतो ते विचारा, फक्त त्यांना विचारा. जे माझ्या सराउंड राहतात त्यांना विचारा की मी फॅमिली किती टाईम असतो. तुम्ही खरं म्हणाल तर मोना सिस्टर, रुबन, निकिता, विकी, आम्ही थोडे सिस्टर, काही लोक आहेत ते संडेपासून गेल्या ते आजपर्यंत चर्चमध्येच आहेत. फक्त झोपले नाही एवढंच इकडे. आणि जेव्हा जास्त काम असतं त्यामुळे ते आमचे मेंबरचे काय खैर नाही. मग ते आलीपारी सुट्ट्या बिट्ट्या करून सकाळ ते संध्याकाळ दुसऱ्या दिवशी उठायची ताकद नसते. आम्ही देवाला समर्पित आहोत. माझ्या बंधू भगिनी, मी माझ्या मम्मीला पण सांगितलं, जेव्हा होता तेव्हा तुझा, आता तो देवाचा. 80% मी जेव्हा जेवायला बसतो माझ्या कानाला फोन असतो. विचारा, कोणातरी विचारा, का काल कोणी फोन केला, बड्डेचं ब्लेसिंग्स पाहिजे, मी दिलं. माझ्या पुढे ताटली आहे, थंड झालं जेवण, फोन ठेवला, एक घास माझ्या तोंडात नाही गेला तर परत सेम फोन वाजला. माझं चुकून आला पण मी उचलला. ब्रदर मम्मीला बोलायचं आहे. आता ब्लेसिंग्स ती दिली ना, मी जेवतो आणि ती बोलते. मला बोलते, ब्रदर तुम्ही जेवता? म्हटलं हो, तुम्ही बोला, मी माझं काम करतो. मला काही त्रास नाही आहे. माझं जेवण फुकट जात नाही. माझं काम जेवण नाही, माझं काम आहे देवाचं काम करणं. बायबलमध्ये लिहिलं आहे. प्रभू येशूचा खातपीत आला नव्हता. हालेलुया. अशासाठी का मी जर माझ्या घराला मन लावलं तर मी प्रभूच्या कामामध्ये काम करू शकत. तुम्ही कोणी पण तो प्रभूच्या कामाचा होणार नाही. जे समजत नाही ते आता समजावतो. परमेश्वर महान आहे. मी कधी विचार करतो अब्रामाचा विश्वास तरी कसा असेल. आपण विचार करू शकत नाही, त्याने प्रॅक्टिकल केली. दॅट कॉल फेथ. त्याची परीक्षा झाली इतकी सोपी नव्हती. इयोबाची परीक्षा झाली इतकी सोपी नव्हती. जितके पण प्रभूचे प्रॉफिट्स जे होते, जे बायबलमध्ये आपल्याला साबित केलेले आहेत, त्यांचं जीवन इतकं सोपं नव्हतं. कित्येक दुनियात संदेष्टे, परमेश्वराचे संदेश मारले गेलेले आहेत, पेटवले गेले आहेत. कशासाठी? प्रभूच्या कार्यासाठी. पण त्या लोकांनी क्षमा केली, प्रभूच्या नावात क्षमा केली. माझ्या बंधू भगिनींनो, इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे मुलांसहित त्या प्रॉफेटला जाळून टाकला होता. क्षमा. परमेश्वर जो आहे माझ्या बंधू, ती आपली परीक्षा घेतो का नक्की तू कोणावरती प्रेम करत आहे. परमेश्वरावरती करत आहे, आपल्या थिंग्सवरती करत आहे, आपल्या घराच्या लोकांवरती करत आहे. नक्की तू माझ्या कामाचा आहे की नाही. हा परमेश्वर कसा कसा चेक करेल तुम्हाला काहीही कळणार नाही. गॉड इज नेवर डाऊट ऑन यू. परमेश्वर जो आहे तो असा आहे का, आम्ही याला देऊन बघतो हा काय करतो. ही इज कॉन्फिडेंट. या स्पीकरला पण बोलता करेल तो. आम्ही स्पीकर बंद केला होता. ताकद जी आहे ना परमेश्वर शब्दामध्ये. माझ्या बंधू भगिनीनो, परमेश्वर बऱ्याचशा गोष्टी बोलतो. मी कधी कधी काही गोष्टी तुम्हाला ठराविक सांगितलं, काही कधी कधी तुम्ही घाबराल का ब्रदर असा का बोलतो. परमेश्वर
कधीच आपल्या सेवकाच्या विरोधात लोकांना उभं नाही करत. आपण याला काय शाप पडण्यात दिला, स्पीकरला फक्त बोललं तू बोलणार नाही, आणि तो शेवटपर्यंत बोलला नाही. विश्वास माझ्या बंधूंनो हा विश्वास आहे, तू बोलणार नाही. आता तो मुका आहे की नाही, तरी पण तो बोलत नाही. हालेलुया. अब्राहामाने देवावरती विश्वास ठेवला. उदाहरण अब्राहामाचं सगळ्यात मोठं आहे. त्या देवाने त्याला खूप मोठा आशीर्वादित केलं, संतती वाढवली. दॅट कॉल्स ब्लेसिंग्स. संतती म्हणजे त्यावेळेचं धन. हालेलुया. जो परमेश्वराने त्याला बोलला की अब्रामा, मी तुला फक्त बघत होतो, तू तुझ्या मुलाला सोडून दे, आणि ते बघ वरती ते झुडूप आहे ना, त्याच्या खाली एडका फसला, त्याला काढ आणि मला बळी कर. हालेलुया. परमेश्वर त्याला सगळं काय माहिती आहे, म्हणून तर बोला असं नाही बोलणार की याला मी आज देऊन बघतो, हा काय करतो नंतर काढू. नो नो नो. देतो आणि तो चालवतो. पण काही गोष्टी असतात ती आपल्यामध्ये असते. वेन यू आस्क टू गॉड, तुम्ही देवाला विचारा का प्रभू आता ठीक आहे मला गिफ्ट दिलाय, किंवा ठीक आहे मी प्रार्थना करते, किंवा ठीक आहे मला काहीतरी अडचण आहे, मला मार्ग सापडत नाही, किंवा मला नोकरीत आस्क टू गॉड वाय दिस हॅपन. विचारा पण सरळतेने चाला, परमेश्वर मला उत्तर देईल. आपल्याच मर्जीने काहीतरी करू नका. कारण परमेश्वर बोलतो बंदीत पडलेल्या लोकांची मी प्रार्थना ऐकतो. बंदीत पडले, ज्याला काहीच मार्गच नाही आहे, तो आता फक्त परमेश्वरच करत बसलाय, परमेश्वर ऐकेल त्याला. कारण तो बंदीत पडलाय. प्रभूला माहिती आहे का हा समस्या आहे, त्याच्यावर सांगणार नाही का तू असं कर का तसं कर. विश्वास मात्र ठेव. हालेलुया. आपण विश्वासाने जगत आहोत. अब्राहम विश्वासाने जगला, आणि आपल्याला विश्वास ठेवायचा. त्याने खतना पण केली नव्हती, त्याने खतना केली होती म्हणून नाही, खतना केली म्हणून पण नाही. विश्वासाद्वारे त्याला प्रभूचं वचन मिळालं, त्याला आशीर्वाद मिळाला, विश्वासाच्या द्वारे मिळाला. हालेलुया. उसने खतने का चिन्ह पाया, विश्वास की धार्मिकता पर छाप हो जाए जो उसने बिना खतने की दशा में रखा था, जिससे वह सब का पिता ठहरे जो बिना खतने की दशा में विश्वास करते हैं ताकि वे धर्मी ठहरे. हालेलुया. कारण तू जगाचा वारीस होशील अभिवचन अब्राहाला मिळाले. त्याच्या संततीला नियमशास्त्राद्वारे नव्हते, व्यवस्थाद्वारे नव्हते, तर विश्वासाचं प्रमाण. विश्वास आशा दिलेल्या गोष्टीचा भरोसा आहे. विश्वास आहे, आशा धरली मी, विश्वास आहे की मला हे मिळेल, मी विश्वास करतो. न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री का हे मला मिळणारच. मी पाहिलं नाही पण मला मिळणारच. प्रेज द लॉर्ड. मला मिळणार. मी प्रार्थनेला आले, मला मिळणार. का मी प्रभू बरोबर प्रामाणिकपणे चालतो का परमेश्वर मला कधीच खड्डे टाकणार नाही. हालेलुया. नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते, परंतु जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही. या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून विश्वासाने आहे, अशासाठी की अवघ्या संततीला म्हणजे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे, तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहम, त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. अब्राहमासारखा जो विश्वास ठेवला, ते अब्राहमासारखे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये. आता तुम्ही ते खूप शिकलेले आहात, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. जे काय संदेश येतात तुमच्या जीवनामध्ये चालत, कारण तुम्ही विश्वासात चालत आहात. पण इतकंच नाही आहे. गॉड वॉन्ट टू गिव्ह सो मेनी थिंग्स टू यू. हालेलुया. खूप काय गोष्टी परमेश्वर देण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे. रोम 4:16 ते 25 पर्यंत वाचा. या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे, अशासाठी की ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे, तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहम, त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे, असे अब्राहमाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे.
ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. ते त्याच्याकडे गणण्यात आले हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणिले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. प्रेस लॉर्ड. या कारणास्तव जे ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने, कृपेच्या अधीन असावे म्हणून अनुग्रह आहे. व्यवस्था एक है, अनुग्रह विश्वास से होता है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. व्यवस्था 420 450 समथिंग रूल्स है. वो फॉलो करने से हम स्वर्ग में शायद जा सकते हैं, लेकिन इतना पालने वाला कोई भी एक भी नहीं मिला. परमेश्वर कहता है तू अनुग्रह में आ, तू विश्वास कर. माझा नीतिमान विश्वासाने जगेल. 450 रूल्स. फेथ 1. ही व्यवस्था आहे, नियम आहेत. शब्दाच्या दिवशी जंगलात लाकड तोडा गेला का दगडाने ठेचून मारा, पाप केला का फासावर चढवा, म्हणजे जे पण काय आहे ते प्रेस लॉर्ड. आणि यहाँ पे क्या है, सिर्फ विश्वास कर. तो विश्वास को रूल्स बहुत है. सबसे पहला ऊपर जो है वो है विश्वास. अच्छे कर्म करे तो नीतिमत्व में चले जाते हैं, धार्मिकता में गिने जाएंगे. लेकिन धार्मिकता के पीछे सिंपल सिंपल आप बोलेंगे इतने रूल्स में कैसे फॉलो करूं, कुछ नहीं करना आपको. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. हमारे पास अगर कोई व्हीकल नहीं है तो रिक्शा, बस, टैक्सी, ओला और क्या है, उबर, सादी टैक्सी, प्राइवेट टैक्सी, किसी की गाड़ी, नहीं तो वो कौन सा था जोनीता, रैपिडो, जो भी है. एक बात बोलता हूँ, अभी उसके घर में नहीं है क्या, है ये एक ही बात. तो ये सब चीज़ यूज़ करनी पड़ती है. अपनी गाड़ी है तो हम अपनी गाड़ी को लेके चलेंगे, बराबर है. जहाँ तक हमें काम है, जिसके पास गाड़ी है वो रिक्शा बस से क्यों जाएगा, क्योंकि गाड़ी कहीं भी घुमा सकती, किधर के अंदर जितना जाना है, बस स्टॉप तो बस स्टॉप पे छोड़ेंगे. ये विश्वास है, ये आखिर तक हमें चलाएगा. अभी करना क्या है, इतने 450 नियम तो पाल नहीं सकता है. एक विश्वास में करना क्या है, परमेश्वर ने बोला हमें चलना. देखो क्या है, मला आदत सी नहीं है ना, आदत सी नहीं है, जो आम्हाला सवय नाही लागलेली. आता प्रार्थनेची सवय लागली. मावशी काय बोलते, ब्रदर थँक्यू. मी म्हणलं कशाला. बोटीमध्ये जेवढे फ्रीज आहेत त्यांचे खंड खंड मच्छी ठेवण्याचे, कधीच अनुभव घेतला असा नाही ना, पहिली टाईम. अख्खीच्या अख्खे खाणे भरून मच्छी ठेवायला जागा नाही.
समजतं तुम्हाला? जितका बोटीचा स्टोरेज होता तो भरला, बोटीत मच्छी ठेवायला जागा नाही, हा आयुष्यातला पहिला क्षण असेल. बरोबर ना? बिकॉज ऑफ द फेथ. प्रार्थना. प्रार्थना प्रार्थनेचं फळ आहे. मला कोणी सांगितलं बद्दल एवढीशीच पापडायला भेटतात, एवढीशीच छोटी छोटी. मावशी बोलते नाही. फरक समजला तुम्हाला? परमेश्वराचा गौरव करा. कोणाचा? परमेश्वराचा गौरव करा. दुसरी गोष्ट, तुम्ही ब्रदर थोडीशी नोकरी मिळवली, थोडीशी ना अख्खी दिली, किती आनंद होते. बापरे, व्हायला पाहिजे ना? हा लिहिली. थोडी वरची पोस्ट मिळाली तर काय होतं, पगार वाढतो. केवढा आनंद झाला. प्रभूचे प्रेरित पण असेच आनंद करायचे. प्रभूजी ही भूतं आम्हाला घाबरतात. आता प्रभू कोण आहे? महान परमेश्वर. तो काय बोलतो? भूतं घाबरतात म्हणून तुम्ही आनंद करता? भूतं घाबरतात म्हणून तुमच्या वशमध्ये होतात, तुमच्या कंट्रोलमध्ये, तुमचं ऐकतात म्हणून आनंद नका करू. आनंद अशासाठी करा का तुमची नावं स्वर्गाच्या पुस्तकात लिहिली आहेत. हालेलुया. माझ्या बंधूंनो, आपण एक गोष्ट मागतो. परमेश्वराने तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हां, एखादा गरीब माणूस असतो, गरीब माणूस तो भिक्षा मागतो, बरोबर आहे? त्याची काय अपेक्षा असेल का लोक मला पैसे देतील. किती देतील? अंदाजाने, एक अंदाजाने मिळेल, एक अंदाज जोरात. अरे माईकमध्ये त्यांना कसा आवाज येईल? तुला काय विचारतो माईक आहे म्हणून ना, बोल. 10 रुपये 20 रुपये काहीतरी देतील. काहीतरी देतील. 20 रुपये, ठीक आहे. एखादा धनी असेल तो किती देईल? 100 रुपये. अरे 1 रुपया, कारण त्याकडे पैसे खूप आहेत म्हणून तो पण खोजून खोजून कुठून तरी काढून देतो. प्रेस लॉर्ड. मोठ्या घरचे सगळे खोटे असतात एकदम. जेवढी तर मान हलवते. खरं आहे. आणि किती लोकांना अनुभव आहे? संजय भाई को प्रेस लॉर्ड. देखो 2 लोगों से कन्फर्मेशन मिळते. आता मी तुम्हाला सिस्टरला पहिला विचारतो, पाळ करा. म्हणजे विचारतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विचारतो. तुम्हाला समजा ना, एक प्रभू एवढीशी गोष्ट आहे करणं, असं नका बोलू. काय नका बोलू. तुम्हाला जर घरातला स्पीकर पाहिजे असेल ना छोटासा, प्रभूला बोला मला लाऊड स्पीकर पाहिजे, अख्ख्या गावाला आवाज देईल एवढा. मी तुम्हाला समजतं? काय समजतं? समजतं मी काय बोलतो? हां, सिस्टर तुम्हाला काय पाहिजे? काय पण छोटी नका बोलू. हां, विचाराच्या पलीकडेच बोला, काही जे तुम्ही डोक्याचे पार गेली तरी चालेल. मागितले. चला निकिता, मेरलीन काय जीप पाहिजे तुला मोठी? बोल ना. थांब पडू नको. चायनीबद्दल तुम्हाला काय पाहिजे? देईल का हे नाही विचार करायचा. आपली नजर का आपली बुद्धी पण नाही काम करणार एवढं मोठं. सगळ्यांनी विकी भाई, संजय भाई, इतना सा नहीं दे, इतना दे. बड़ा मुंह खोलने का. प्रभु कहते जरा मुंह खोल दे, मैं भर दूंगा. कुमारी आशा आंटी, तुला एकच माणूस पाहिजे. नाही बोला फक्त. एव्हरीवन. छोटीशी नाही, क्वांटिटीमध्ये, बल्कमध्ये बोला प्रभूला. तुम्हाला माहिती आहे काय पॉसिबल नाही. मी सांगतो तुम्हाला. मी मावशीच्या बघा मी इकडे उभा आहे. ओके, कोणी ते मला फक्त धक्का द्या. या कोणाच ताकद आहे या. मी फक्त उभा आहे. मला असं लोटा लावा जोर जितका पण ताकद असेल तुमच्यामध्ये. कोण येणार? मग बोला. जे तुम्हाला पाहिजे ते फक्त बोला. प्रभू तुझा सेवक सांगतो म्हणून मी मागतो तरी चालेल. बोला. कधी पण ना, आपण गरीब आहेत किंवा आपण सामान्य लोक आहेत,
समाधानी ना. प्रभू एवढी एवढी अंडी दे. 3 एक कोंबडीवाल्या नाही, अंडीवाल्या 6 अंडी दे, अर्धा डझन. एक 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 एक्झाम्पल दिसतात का? अंडी मी छोटी मोठी काढल्यात अंडी. नाही, तुम्ही सांगा मला अख्खा कंडाच दे. अंडा नाही, कंडा. म्हणजे 100, 200, 1000, 1200, 1500 कितीतरी येते. आज या पद्धतीने मागा. जस्ट सी आफ्टर सम डेज. मागा. मी बोलतो म्हणून, म्हणजे अशासाठी मी आय वॉन्ट टू से दॅट का तुम्ही एक छोटीशी नोकरी दे प्रभू, थोडासा गुजारा होईल दे. नाही, थोडंसं जास्त करा, जास्त. मोठं चर्च दे किंवा खूप लोक दे. तुमचा ना बजेट हिशोबाच्या बाहेर ठेवा. देन गॉड विल डू इन युअर लाईफ मेनी थिंग्स. कारण आपण मागतो म्हणून. आपण देवाकडे काहीतरी मागतो. तुम्ही देवाला लाजवू नका. एवढंसंच दे, एवढंसं सोनं दे, कानातलं एवढंसं छोटंसं माग आहे म्हणून. परमेश्वर खुले बोलतात ना, एकदम ओपन हार्ट यू आस्क टू गॉड. मी इकडेच उभा आहे. थोडी दिवसांनी काय गवायतात ते बघा तुम्ही. तुम्ही का बोलतच नाही ते? मागतात का? नक्की? आज काय सांगता? हां, म्हणून मागतात सिस्टरबद्दल म्हणून बिझी झाल्यात. तुम्ही फक्त परमेश्वराकडे एक प्रत्यय मांडा का मला ना ही गोष्ट पाहिजे. ठीक आहे, काही पण असू दे, मागा पाहिजे. अगदी थोड्या दिवसामध्ये तुमची गवाही येते की नाही बघा. करायला फक्त रेडी राहा, विश्वासावर उभे राहा. प्रभू मला पाहिजे. आपण काय बोलतो, असं झालं, असं नाही होत, तसं होत नाही होतं. प्रभू तुला धन्यवाद, सगळं झालं. मला शुगर होती, मी गोळ्या खायचा मी बंद केली. पण मी 3-4 वेळा स्टेजवर बोलतो, मला शुगर आहे पण मी गोळ्या बंद केल्या. मला शुगर आहे, मी गोळ्या बंद केल्या, मला त्रास का होत नाही. मग मी प्रभूला बोललो, नाही तुने मला बरं केलं, मी गोळ्या बंद केल्या. मग मी काय बोलतो, मला शुगर नाही आहे. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं? मी गोड खात नाही? मी सगळं खातो. बर्फी खातो, श्रीखंड सगळं खातो. फक्त मला गोड आवडत नाही. पण जेव्हा माझं मन करेल मी आणून खातो. मी हे नाही विचार मला शुगर आहे. एकही पार्टमध्ये माझ्या काही डिफेक्ट नाही आहे. हालेलुया. तुम्ही तसं करू नका. अशासाठी का तुमचा विश्वास अधुरा असेल, ते बरोबरची कॉपी माराल आणि मग कॉपी खाली पडेल. हालेलुया. विश्वासाने करा. म्हणून तुम्हाला सांगतो, मला हा आजार आहे बघा, प्रभू तुला धन्यवाद, आज मी तुझ्या मंडपात आहे. तुझ्याकडे 12 वर्ष स्त्रीला, रक्तस्राव स्त्रीला बरं करण्याची शक्ती, मेलेल्या आजारा उठवण्याची शक्ती आहे. माझा आजार ते काहीच नाही आहे. धन्यवाद तुला, तू मला बरं केलेलं आहे. तुम्हाला डोळ्याला दिसतं, तुमच्या अंगावर हाय ते हाय. देवाला धन्यवाद का पाहिल्यावर विश्वास ठेवेल तर धन्य. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री. मला दिसते मला बरं नाही झालं, पण माझा विश्वास आहे की मी बरी झालेली. मला दिसते का माझं सगळं काही व्यवस्थित नाही चाललं, माझा भरोसा आहे की माझ्या प्रभूला काहीच अशक्य नाही. उल्टा करो, जो होता है उसको साथ मत देना. तोड़ने की ताकत रखता है परमेश्वर. परमेश्वर ने हमें जुबान में शक्ती दी है, हमें ताकद दी. आम्हाला सांगितलं की प्रभूने प्रेषित सांगितलं का भूत तुम्हाला वश होतात म्हणून आनंद करू नका, तुमची नाव स्वर्गाच्या पुस्तकात दिलेले आहेत. आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टीवरती, भूतावरती, रोग्यावरती, मेलेल्या लोकांवरती सगळ्या गोष्टीचा अधिकार देतो. मेलेल्यांना उठवा, लंगड्यांना चालतं करा, अंध्यांना डोळे द्या, सुवार्थ करा, भुकेला खा. हालेलुया करा. डोंट आस्क सांडी. अख्खा कंटेनर पाहिजे. कंडा उचलताना आला चालेल. 4-5 लोक बोलले. पेत्राला कुठे उचलता आली? बोट ढकलता आली का? त्याला ठेवायला जागा नव्हती. त्याने इशारा करून दुसरी बोट मागवली, ती पण बुडाला आली. त्यानंतर प्रभूने त्याला काही दिलं नाही. मग प्रभू देणार नाही का परत? मग अर्धच मागतो. नो नो नो. परमेश्वर या क्षणाने बघत आहे का भयानक असा मोठा आशीर्वाद लोकांवर उंडलचा आहे.
जस्ट थिंक टू बी पॉझिटिव्ह. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या बंधूंनो, अब्राम संपत्तीसाठी फेमस नव्हता, तर विश्वासासाठी फेमस होता. अब्रामाला धनसंपत्ती मिळाली त्याच्यात आनंद नाही, तर परमेश्वराने त्याला बरकत दिली, परमेश्वराने त्याला वचन दिलं आणि त्याच्यामध्ये त्याला आनंद होता का मी परमेश्वराचा मुलगा, माझा बाप परमेश्वर, म्हणून हा आनंद होता. थिंग्स देवाच्या लोकांना थिंग्समध्ये आनंद नाही आहे, फक्त त्या देवाच्या वचनात चालण्यासाठी आहे. तुम्ही सगळे लोक आहेत, मला माहिती आहे वस्तूमध्ये आनंद नाही, ते देवाचं काहीतरी पाहिजे. बरेचसे लोक आहेत त्याला असेल सगळ्या गोष्टीचा लगाव, पण ते देवाकडून नाही मिळालं का एवढे नर्वस होतात आणि मिळालं का मग बाबा हवेत गुब्बार उड जाते. प्रेज द लॉर्ड. कशासाठी पाहिजे आपल्याला? परमेश्वर आहे, ही इज गिविंग एव्हरीथिंग. नीतिमत्व धारण करा, नीतिमत्व धारण करा, परमेश्वराचा शब्द पक्का धरून ठेवा, होल्ड इट. कधीच तुम्ही पडणार नाही. मी बोललो पृथ्वीवरती आज स्पीकर उभा का आपण पडत नाही, असं वर लोटू का त्याला, खालीच येईल. आपण मजबूत उभे राहा. परुषाच्या खंबीराने फुगून असं हळूहळू वरती जाईल बलून सारखं, आणि हवा पडली का खाली येतील. स्टे अँड होल्ड, स्ट्रॉंगली उभे राहा. परमेश्वराकडे प्रभू दया करा, दया केली. प्रभू दयाळा दया करी, दया केली. आम्हाला आता घ्यायचं आहे, दया केली परमेश्वराने, पण तुला माहितीच नाही काय बोलाय. हे वाण्याचं दुकान आहे. आंटी काय पाहिजे बोल, बोल ना नुसतं माहिती बोल काय पाहिजे. मी दुकानावरती आला आहे बघा. आंटी बोल, एक घ्या कशी काय हवंय, आंटी काय पाहिजे. बटर देईल का मला? काय देईल? मैं पूछ रहा हूँ आंटी. अरे सामने से आवाज आ रहा है, क्या चाहिए आंटी? अरे आंटी घंटी चाहिए क्या? परमेश्वरा काय झालं? अरे काय झालं? अरे पण पुढे काय बोलशील का? फक्त अरे काय झालं? अरे काय? अरे काय पाहिजे? स्क्रूड्रायव्हर. लूज झालाय का? नाही. अरे मग काय पाहिजे? स्क्रूड्रायव्हर. अरे काहीतरी पाहिजे. स्क्रूड्रायव्हर देऊ देईल का? हार्डवेअरचा शॉपवाला देईल, मेकॅनिक देईल. काय झालं? देवा चावी हरवले. मी काय संत अंतोनी का? अरे काय झालं? अंकल हरवलाय. कोणाचा? माझा नवरा. तू माझा काय अंकल का? म्हणजे देवाकडे काय बोलायचं तेच नाही माहिती. आंटी काय? आंटी अरे पण काय आंटी? अरे पण काय आंटी? अरे पण काय? काहीच नाही. आला कशाला? देवाकडे येतात आणि हेच काम करतात. देवा काय झालं? अरे काय झालं? काय सांगू तुला? आईला गोष्ट सांगू नको, मी ऐकून दमला. परमेश्वर कान बंद करतो. लक्षात ठेवा, देवाच्या ज्या मंदिरी जाशील ते अल्प बोल. देवाच्या मंदिरी जाशील ते लालच कधी लावू नका. परमेश्वर असं नका बोलू मला असं मिळेल तेव्हा मी तुला देईल, तू पहिला दे आणि नंतर तुला मिळेल तेव्हा तू घे. हे नको बोलू का मी तुला नंतर देईल. परमेश्वराची कधी सौदा नका करू. लक्षात ठेवा,
परमेश्वर चिडले, ते चिडले. विधवेकडे 2च नाणी होती. किती? तिची ती खरी उपजी टेबला खालून घेतलेले नव्हते, तिचे कष्टाचे होते आणि तिचा महिन्याचा गुजारा करत होता. पण तिने अख्खेच प्रभूच्या मंदिरात टाकले आणि ते बायबलमध्ये लिहिले गेले का सगळीकडे जी साक्ष द्या. काल कोणतरी बसून बोलतो, प्रभू मी असं करेन तुला. डोंट से दॅट, डोंट से. आपण काय सापच एकदम रिकामी आहात का? देवाला आश्वासन नका दाखवू. देव आपल्या सगळं काही पूर्ण करणारा परमेश्वर आहे. इन सेन्स खोटं बोलू नका. माझं म्हणणं तुम्हाला डोक्यात जातं, मग मी असं करेल, तू असं केलं का? देवाची परीक्षा नका बघू. गॉड इज लिसनिंग यू. आपण देवाचे म्हणजे ते रडणं पहिलं बंद करा. रडणं बंद करा. तुमचा कुठला घाय मारा नाही. फक्त बोलायला शिका, प्रभूबरोबर बोलायला शिका. एक डिग्री घ्या ती बोलण्याची. कुठे माहिती बोलण्याची डिग्री? ते पण नाही माहिती. वारात अँटीबग सांगा, जाऊन विचार कुठे भेटले का. हालेलुया, हालेलुया. बोलण्याची डिग्री मास्टरमध्ये मिळते. त्यांना शिकवतात असं बोलायचं, असं टेक्निक करायचं, असं फसवायचं. नॉट फसवायचं, ते बिझनेस वर्क आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची बोलायला शिका. आता कोण सायलेंटली बोलतो, कोण आपल्या रूममध्ये बोलतो, कोण ओपनली बोलतो, कोण चालता चालता बोलतो, प्रभू माझं डोक्यात असं आहे. सी, गॉड इज डुईंग एव्हरीथिंग. परमेश्वर बोलतो तुझं तोंड आहे ना मोठं उघड, म्हणजे मी ते भरीन. जास्त बोल, जास्त माग. इन सेन्स ये दे नाही. एक अकलेच्या हिशोबाने करा माझ्यानं. आणि परमेश्वर मागताना एवढंच दे नाही, एवढं मोठं पाहिजे. मला माहिती तुम्हाला त्याचं काम नाही आहे. दिलं का लोकांना वाटा ना, प्रॉब्लेम काय. समजा तुमच्याकडे आता एक लिटर दूध येतं. दूध व्हायला आनंद झाला, त्याने आखी गायच येऊन तुमच्याकडे 4-5 गायी धुवायला सुरुवात केली. एक 50 लिटर दूध दिला, तुम्ही काय करणार त्याचं? नाही ठेवणार नाही, एक 50 दिवसापर्यंत पुरेल म्हणून. काय होईल? मग ते काय झालं माहिती, किडे पडतात. कशामध्ये? मानामध्ये काय पडलं होतं? हां, दुसऱ्यांना द्या. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं कमी नाही होणार. अजून तुम्हाला 100 मिळालं ना, पुढच्या तुम्हाला 1000 मिळेल. मग तुम्ही आणि 800 लोकांना वाटा का, पुढच्याला 2800 लिटर तुमच्या घरात येईल. मग करणार काय, विचार करा. नॉट अ जोक. मी सांगतो, तुम्ही बघा. परमेश्वराकडे खूप मागा. एकदाचा रोजच्या रोज मागतच बसू नका. परमेश्वर कंटाळा नका आणू. आणि काय करतो बघा. बिकॉज आय सॉ द ब्लेसिंग्स ओव्हर यू. परमेश्वरचा इतका जबरदस्त ब्लेसिंग्स येतो. एक नाही मागायचं, किती 5 पोरं मागायची, 2 मिळाली तरी खूप झाली. मोठं परमेश्वर म्हणजे एक क्वालिटी सांगतो, क्वांटिटी सांगतो का, कुठली पण गोष्ट वाढीची मागा, पण विश्वासात टिकून. मी मागितलं ना, मला मिळालं पाहिजे. मावशी मिळते की नाही? परमेश्वर एवढंच द्यायला आहे का तो? अरे परमेश्वर इज अलमायटी. मसीह कशाला बोलतात? सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत. त्याच्याकडे काय तुम्ही एवढंच दे, एकच दे, एवढंच दे. परमेश्वर लोकांकडे एकच मागा, परमेश्वरकडे मोठं मागा. क्वांटिटीमध्ये मागा, मोठा ब्लेसिंग्स मागा, जे पाहिजे ते मागा. रोजच्या रोज तेच काम नका करू. एकदाच मागा आणि शांत बसा. आपोआप यायला सुरुवात होईल. तुम्हाला कळेल का, हां मी अशी प्रार्थना केली, असं झालं. पेत्राला एवढं दिलं का पेत्राबद्दल मागायचंच राहिला नाही. बोलला का तो का एक शब्द तरी? पाण्यात उडी मारली का? हरबडला तो बघून. आणि अलिशाने काय मागितलं? अलिशाने काय मागितलं एलियाला? दुप्पट काय पाहिजे? तुझ्यासारखं सामर्थ्य मला डबल पाहिजे. पण मी जर जाताना तुला दिसलो, मग ते तुझं. त्याने विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. कळलं तुम्हाला माझ्याबद्दल की अब्राम याला एक दिलाय, पण प्रभू बोलतो जेव्हा अब्रामासारखा तू विश्वास करतो, अब्रामासारखा विश्वास करतो, तर मी तुला त्याच्यापेक्षा अधिक करेल. हालेलुया, हालेलुया. फक्त शिका टू गिव्ह, टू टेक. हालेलुया. देवाशी बोलणं, त्याचा आशीर्वाद घेणं, प्रामाणिकपणे चाला. दॅट्स कॉल्ड फेथ. जो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वचन यू हॅव टू कीप फेथ. विश्वास, 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 विश्वास. आणि म्हणून भक्ती जेव्हा करतात, ती नुसती भक्ती झाली पाहिजे नाही. विश्वासाविना तो जात्या निर्जीव आहे. किती लोक भक्ती करतात, काहीच होत नाही. हालेलुया, 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 हालेलुया,
आणि परमेश्वर मग काय सांगतो अब्राहमाला, बघा माझ्या बंधू भगिनीनो, तुझी संतती होईल ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्राचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपण खोकले होतो, कारण सैतान आपल्या जीवनामध्ये नेगेटिव्ह टाकतो. प्रार्थनेला जाते, तो ब्रदर तुला कधी विचारतो का तुझं काय चाललंय? कधी प्रार्थना करतो करतो बोलतो काय करतो का? सोड. तू प्रार्थनेला जाते, तो येशू तुला बघतो का? तुझी परिस्थिती बदलली नाही? बदलली. योबाची बदलली नाही? बदलली. अब्रामाची बदलली आफ्टर 25 years. हालेलुया. मी तुम्हाला बोललो, परमेश्वराने तुम्हाला एखादा शब्द दिला, दुनियाचा अंत होणार नाही जिथपर्यंत त्याने दिले शब्द पुरा होणार नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला दिलाय ना? आता विचार करा काय काय दिलेत ते. परमेश्वर एकदा बोलला की मी तुला हे देतो की हे, गॉड विल. आपण निराशेने त्रस्त होतो आणि विश्वास सोडून देतो, पण त्याला आशेला जागा नसताना सुद्धा तो विश्वासात फेविकॉल लावून उभा राहिला. बी स्ट्रॉंग. आणि म्हणून जगातल्या लोकांची चर्चा करण्यापेक्षा बायबल वाचा, साक्ष ऐका किंवा आपली प्रार्थना प्रवचन ऐका, वचन सारखं बोला, तुमचा विश्वास अजून वाढत आहे. हालेलुया. म्हणजे चल ठीक आहे, तर तुम्हाला खूप आनंद होतो का बाबा, चल मला काही गिफ्ट मिळालं किंवा मला कामावरून प्रमोशन मिळालं, खूप आनंद होतो. शिष्याला भूत घाबरतात म्हणून आनंद होतो. परमेश्वर बोलतो तुमचं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे. हालेलुया. पृथ्वीवरती एक दिलचस्पी नसते माझ्या बंधू भगिनीनो. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराकडे मागताना थोडंसं देना. देव गरीब आहे का? प्रभूला का लाजवता? जास्त मागा, हक्काने मागा, लाजीरवाने गोष्टीने मागू नका. गॉड विल प्रोव्हाइड यू. हालेलुया. 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 कोणाला न मागता मिळतं, कोणाला मागावं लागतं. परमेश्वर, तो परमेश्वर आहे, तो त्याच्या हिशोबाने काम करतो. फक्त तुम्ही विश्वासाने, लाजत बाजत नाही, विश्वासाने मागा. ब्रदर काय बोलले, ब्रदर काय बोलणार नाही. ब्रदर काय बोलले, परमेश्वराने दिलं, मी काय बोलणार आहे? मी काय बोलणार आहे मला सांगा? मी काही बोलणार नाही. जे माझा सब्जेक्ट असतो तेवढं मी बोलेल. पण तुम्ही परमेश्वराशी बोलताना तुमच्या मोर दॅन युअर माइंड, जे तुम्ही विचार नाही करू शकत अशा ठिकाणी मागा. परमेश्वर तुमच्या जीवनात काय करतो बघा. एवढंच दे नाही, एवढं मोठं दे, घर पण एवढं मोठं दे. प्रार्थना करा, कुठे द्यायचं, कसं द्यायचं, तो देईल. प्रार्थना करा. हालेलुया. 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 अब्रामाला आशीर्वाद मिळाला, मुलगा मिळाला, सगळं धनसंपत्ती सगळं काय मिळालं. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पण सगळं काय मिळेल. पण आपण येतो, ऐकतो, पण कुठेतरी कमी पडतो. आय जस्ट टेलिंग यू ऑल द ट्रिक्स हाऊ टू टेक फ्रॉम द गॉड. बोला हालेलुया. हालेलुया. प्रभूचं गौरव असो.